उपवासाच्या दिवशी उपवासात व्रत केलं पाहिजे. पण होते का की आपल्या जर समोर कोणी जर जेवत असेल लगेच म्हणतात नको इथं जेवतो आत नको. का तर मन थांबत, मन आपलं कंट्रोल होत नाही, मन नियंत्रित होत नाही. आणि म्हणून थोडक्यात जर सांगायचं झालं आपलं जे जीवन आहे ते सर्व जीवन कसं आहे या इंद्रियाच्या आधी. म्हणजे इंद्रिय जे जे आपल्या कानाला का डोळ्याला वगैरे चांगलं वाटते. आता पाहतो आपण नेहमीचं माणूस इतकं टी व्ही पाहत असतो, इतकं टी व्ही पाहत असतो, किती जरी टी व्ही पाहत असतात तरी काय ते उठतच नाही. कारण ते डोळ्याला चांगलं वाटतं ना, डोळ्याला काय वाटते चांगलं वाटतं. मी पाहिलं सुरुवातीला ते काही वर्षापूर्वी टी व्हीचं ते शांती मालिका चालत होती. शांती मालिका सकाळी 9 वाजता नित्य नियमाने त्या म्हणजे पाहतात. आता किती काय त्या मालिका नित्य नियमाने एका बाईला मी पाहिलं की त्या बाईचं टी व्ही पाहून पाहून डोळे म्हणजे सांगायचं काय तात्पर्य होतं की अशा प्रकारे मनुष्य या इंद्रिय सुखाच्या अधीन, इंद्रिय सुखाच्या अधीन. याची छोटीशी सुंदर गोष्ट सांगते. छोटीशी गोष्ट म्हणजे सुंदर म्हणजे ती गोष्ट अशी आहे. एकदा 3-4 पक्षांनी असं म्हणजे एका कोंड्याने एकदा कोंड्याने असं उपोषित व्रत धारण, उपोषित व्रत. आता उपोषित व्रत म्हटलं, उपोषित व्रत म्हटलं की काय की आता भोजन करायचं नाही, शिकार करायचं नाही, काय नाही असं त्यांनी ठरवलं. गोष्ट आहे जाता कथा आहे. आणि त्याने उपोषित व्रत धारण करायचं ठरवलं आणि तो निवांत मग आदल्या दिवशी वेळेमध्ये झोपून राहिला. आणि झोपून राहिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काही शिकारीला जायचं नाही आणि शिकारीला जायचं नसल्यामुळे त्यांना निवांत वेळेमध्ये पडून राहिला. सूर्य निघाला आणि सूर्य निघाल्याच्या नंतर उठला आणि गुहेच्या बाहेर आला. आणि गुहेच्या बाहेर आल्याच्या नंतर पाहतो तर त्याला काहीतरी चांगला वास येत आहे. काय वास येत. मग वास येत आहे तर वास येत आहे तर त्या वासाच्या दिशेने जातो. त्याचा वास खूप त्याच्या ओळखीचा आहे, कलंक आहे, चांगला आहे वास. आणि मग वास येत आहे. आता एक मन काय म्हणते आज आपलं उपोषित व्रत आहे, आज आपलं उपोषित व्रत आहे, आपण काही करायचं नाही, काही घेतलं नाही पाहिजे. पण दुसरं मग काय म्हणते वास येत आहे. मग काय अर्थ काय पण घे नुसता वास घेतला तर काय फरक पडणार आहे, वास घेतला तर काय फरक पडणार आहे. आणि मग हळूहळू त्या वासाच्या दिशेने जातो आणि मग हळूहळू त्या वासाच्या दिशेने गेल्याच्यानंतर मग काय तिथं असतं बैल गेलेला असतो. मनुष्य इंद्रियाच्या आधी कसं आहे ते सांगतो. बैल गेलेला आता बैल मेलेला आहे, त्याचं मांस बाहेर पडलेलं आहे आणि मग बैल मेला, त्याचं मांस त्याला दिसत आहे, मांस दिसत आहे. आणि मग स्पर्श करण्याची इच्छा होते, स्पर्श करण्याची इच्छा होते आणि मग स्पर्श करतो. आता एक मन काय म्हणते नाही उपोषित व्रत आहे, स्पर्श नाही करा. पण दुसरं मन काय म्हणते आपल्याला काय फरक पडतो म्हणजे फक्त स्पर्श तर करायचा आहे आपल्याला, म्हणजे फक्त स्पर्श तर करायचा आहे. म्हणजे स्पर्श झाला म्हणजे वेदना झाल्या, सुखद वेदना झाल्या. आणि मग वेदना झाल्याच्या नंतर परत डोळ्याने चांगलं दिसत आहे, त्याला रूपही दिसत आहे, रूप पाहत आहे, चांगलं वाटत आहे, मास दिसत आहे, चांगलं दिसत आहे. मग परत मन म्हणते की नाही उपोषित व्रत आहे. एक मन काय म्हणते उपोषित व्रत आहे. तर दुसरं मन म्हणते काय फरक पडणार आहे, पाहून तर घ्यायचं, पायाचं तर आहे, पायाचं तर आहे. मग अशा प्रकारे डोळ्याचं आहे दुसरं पाहून तर काय अर्थ आहे. मग आणखी एक म्हणतात मग आणखी थोडंसं दुसरं मग काय म्हणते पायाचं आहे, स्पर्श केला, वेदना झाल्या, डोळ्याने पण पाहिलं, चक्षुरेंद्रियाने पण पाहिलं आणि परत मग त्याचं काय म्हणते थोडीशी टेस्ट कर, थोडीशी काय कर टेस्ट कर. मग दुसरं मग म्हणते की नाही उपोषित व्रत आहे, उपोषित व्रत आहे, उपोषित व्रत आहे. तर अशा प्रकारे दुसरं मन म्हणते की नाही. पण दुसरं आणखी एक म्हणते मग काय फरक पडणार आहे, नुसतं टेस्ट करायचं, नुसतं चौथं घ्यायचं आहे, चौथं घ्यायचं आहे. आणि दुसरं मन म्हणते की चौथं घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे चव घ्यायचं म्हणून आज जेवढं लागतं तेवढं ही गोष्ट
अशा प्रकारे थोडक्यात मनुष्य या इंद्रियाच्या स्वाधीन होतो. म्हणजे आपल्याला आपलं जे दुःख आहे हे इंद्रियाचा म्हणजे विस्तार या इंद्रियाच्या सुखाच्या पाठीमागे लागतो. आणि म्हणून भगवान म्हणतो, भगवान काय म्हणतो, विकून तुम्ही या इंद्रियाचा संयम केला तर तुमच्या जीवनामध्ये सुख मिळेल.